या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। सगळ्यांना संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देते। अनेक वर्षापासून ही यात्रा सोलापुरात होत आहे। आज अक्षदा सोहळा आहे आणि सोलापूरची प्रतिष्ठा, सोलापूरची परंपरा हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। सगळे ह्याच्यात तल्लीन होऊन जातात। जात पात धर्मभेद सिद्धरामेश्वराच्या चरणी काही नसतं आणि मी ग्रामदैवताला च्या चरणी प्रार्थना करते की सोलापूरला पाण्याचं संकट असेल, महागाईचं संकट असेल, रस्ते खराब झाले त्याचं संकट असेल, त्याच्यापासून मुक्त कर, त्या संकटावर संक्रांती येऊ देत अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना सोलापूरचे लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांनी देखील एक मुलाखत दिलेली आहेत आणि विशेष करून तमाम सोलापूरकरांना त्यांनी शुभेच्छा देऊन आणि अजून एक म्हणले, हा जो संकट आहे पाण्याचा असू द्या, रस्त्याचा असू द्या, या संकट निवारक व्हावं असंच साकडे या सिद्धेश्वर महाराजांकडे चरणी प्रार्थना केलेल्या आहेत। प्रतिनिधी योगीनाथ स्वामी, जनदर्पण चॅनल, सोलापूर। वन टू वन हो सर। निघतात त्याच्या समोर पायघड्या घातलेल्या असतात, अतिशय सुंदर काढलेल्या असतात त्या पायघड्या। या पायघड्यांच्या रांगोळ्या असतात, त्याच्यातून आपल्याला जनजागृती केलेली असते, समाज प्रबोधन केलेलं असतं, अतिशय सुंदर काढलेलं आहे। उद्या इलेक्शन आहे आणि त्या संदर्भामध्ये यांनी मतदानाला प्रत्येक नागरिकांनी जागृत होऊन मतदान करावं हे अतिशय सुरेख आपल्याला सांगितलेलं आहे। तर प्रत्येक जणांनी आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो बजावावा, प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे। प्रत्येक सुजाण नागरिकांनी आपलं मत द्यावं एवढं मी या काठीच्या ह्याच्या हाताने आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करते आहे। आणि अतिशय हे जे रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये सोलापूरच्या संस्कार भारतीचं फार मोठं कार्य आहे, त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि आपल्या सर्वांना दरवर्षी या छान छान रांगोळ्या आणि समाज प्रबोधन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्या जनतेला त्याच्यामधून चांगला संदेश दिलेला असतो, जनजागृती होते, एवढंच मी यामधून सांगू शकते। आपल्या सोबत काही भाविक भक्त आहेत आणि अजून एक तुम्हाला सांगायचा विषय, तर प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार आणि आज प्रचार देखील सोडून आपल्या यात्रेला महत्त्व दिलेले आहेत असे आपल्या सोबत उमेदवार आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। ताई नमस्कार, काय सांगाल आजचं महत्त्व? आजचे सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी आजची जत्रा ही अतिशय अविस्मरणीय सोहळा आहे। हा सोहळा कुठे न पाहण्यासारखा आहे। तर या सोहळ्यामध्ये आम्ही सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपले या प्रभागात आम्ही उमेदवार उभे आहोत आणि सिद्धरामेश्वरांना एकच प्रार्थना आहे की या प्रभागात आम्हाला अशी शक्ती द्यावी की त्यांनी या प्रभागात आम्ही पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करू। बरोबर आहे, तुम्ही उमेदवार आहात आणि त्याचप्रमाणे प्रचार देखील आपण सोडून शेवटी आपल्याला ग्रामदेवत हा देखील महत्त्वाचा आहे, काय सांगाल तुम्ही?
ग्रामदेवताची चरणी प्रार्थना करते सर्वांना सुखात ठेवा. ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांच्या चरणी आम्ही प्रार्थना करू. तिचे आरोग्य चारूर पॅनल घड्याळाचे विजय हो. नमस्कार सगळ्यांना. मी मल्लीनाथ रामप्पा मस्के. सिद्धेश्वर यात्रेतील आज अक्षता सोहळा संपन्न होत आहे. भाविकांना आणि सोलापूरवासी व कर्नाटक व आंध्रामधील जे भाविक आज अक्षता सोहळ्याला येत आहेत त्यांना सिद्धेश्वरांचा आशीर्वाद आज मिळणार आहे. तर भाविक मी एवढं सांगू इच्छितो, सगळ्यांनी व्यवस्थित तिथं बसून, कुठल्याही मुलांना, लहान मुलांना त्रास होत असेल तर तिथल्या स्वयंसेवक आहेत त्यांना ते आपण लगेच सांगावं. आणि आज माझ्यातर्फे सर्व भाविकांना शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. यात्रेमध्ये लाखो भाविक असतात, जेणेकरून कुणालाही जरी त्रास झाला असेल तर तिथले जे संयोजक आहेत त्यांना आपण कळविण्याची व्यवस्था करावी असं देखील मस्के परिवार यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे. सोलापूरकर जनता स्वागत आहे. आज यात्रेचा दिवस आहे. आज समती कट्ट्यावरती आपण आले. ह्याच ठिकाणी साखी साक्षी विवाह सोहळा योगदंडासोबत केला जातो. तर ह्या ठिकाणी पाहू शकता लाखो भाविक जनसमुदाय आहे. आणि या समती कट्ट्याचं महत्व काय आहे आपण सिद्धू स्वामी वेदमूर्ती यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर सिद्धू स्वामीचं सांगायचं झालं तर आपल्या जनदर्पण न्यूज चॅनेलला वेळोवेळी या यात्रेचं पूर्ण माहिती देत असतात. आपल्यासोबत सिद्धू स्वामी आहेत. महाराज नमस्कार. आजच्या या समती कट्ट्याचं महत्व काय सांगाल? अगोदर जनदर्पणच्या सर्व घर बसल्या भाविकांना घर बसल्या लाईव्ह जे तुम्ही बघत आहात जनदर्पणाच्या माध्यमातून, मुळात त्या चॅनलचं नावच आहे जनदर्पण. जन म्हणजे सगळे लोक, दर्पण आरसा, प्रतिबिंब. इथं काय चालू आहे, या यात्रेमध्ये सध्या काय चालू आहे, तुम्हाला घर बसल्या ठिकाणी जे प्रतिबिंब मला ते बघत आहात तुम्ही. अगोदर जनदर्पणाच्या मला सर्व टीमना नमस्कार, सर्व भाविकांना सुद्धा नमस्कार. एक सुंदर अशी सोहळा येथे संपन्न होत आहे. सनातन भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानातून मानवीय मूल्य जिवंत ठेवण्यासाठी माझ्या माणसांना, माझ्या भक्तांना सुखानं, समाधानानं, शांतीनं जीवन जगण्यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वर गुरु महाराजांनी 68 लिंगाची प्रतिष्ठापना महाराजांनी, त्याचबरोबर अष्टविनायकाची सुद्धा महाराजांनी प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे या भूमीला महाराजांनी संस्कार केलेले आहे. आजपर्यंत सोलापूरला भूकंप, महापूर, कुठलंही नैसर्गिक आपत्ती येत नाही, भविष्यात येणारही नाही. कारण शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज अजून सुद्धा जिवंत आहेत. ज्यांचा जन्म होतो ते एक ना एक दिवस मरतात, परंतु ज्यांचा अवतार होतो ते जिवंत राहतात. महाराज अजून सुद्धा योग समाधीमध्ये जिवंत आहेत. त्याचंच प्रतीक, त्यांनीच घातलेली रूढी, त्यांनीच केलेले संस्कार आज हे यात्रा इथे भरत आहे. ही यात्रा त्यांनी स्वतः असेपर्यंत केलेलं आहे, करत होते. महाराज शिवयोगी सिद्धरामेश्वर गुरु महाराज स्वतः जेव्हा त्यांनी योग समाधीमध्ये जात असताना अण्ण बोंबयांना सांगतात, अविनाळ कल्लयाला सांगतात ही यात्रा तुम्ही थोडं पश्चात चालू ठेवा, तलावाचं संरक्षण करा. दररोज 68 लिंगाची महापूजा मी स्थापन केलेली 68 लिंगाची महापूजा तुम्ही करा म्हणून अविनाळ कल्लय्या केदार, त्याचबरोबर अविनाळ कल्लय्या अण्ण ब्रह्मय्या यांना सांगून ते ह्याच्यामध्ये समाधीमध्ये समाधिस्थ होतात. त्याचंच प्रतीक म्हणून 68 लिंगाची आज महाराजांनी स्थापना केलेल्या या 68 लिंगाला काल यज्ञ मजना म्हणजे हळदीचा कार्यक्रम काल झालेला यज्ञ मजना, आज अक्षताचा सोहळा. कुंभार कन्येशी, जी कुंभार कन्या सिद्धरामेश्वर महाराजांची सेवा करीत राहायची, रांगोळी घालायची, स्वच्छता करायचं, तिच्या मुग्ध भावनेला
सिद्धरामेश्वर महाराज एकदा त्यांना बघतात आणि तुझ्या मनात काय आहे ते सांग, तेव्हा ती कुंभार कन्या सांगते की माझं एक मानस आहे, माझी इच्छा आहे, जर माझी इच्छा ती पूर्ण झाली, माझी इच्छा जर ती पूर्ण झाली तर उत्तमच, नसेल तर मी अग्नी प्रवेश करेन, हा तिचा निर्णय होता। तेव्हा महाराजांनी विचारले सांग काय तुझ्या मनात आहे। कुंभार कन्येच्या भक्तीला प्रसन्न होऊन महाराजांनी विचारले तेव्हा कुंभार कन्या म्हणाली महाराज अत्यंत रूपवान होते, परमेश्वराचं प्रतीक, परमेश्वराचा परावतार म्हणजे सिद्धरामेश्वर, त्यांच्या रूपाला पाहून ती कुंभार कन्या म्हणाली मला तुमच्याशी विवाह करायचा आहे, इच्छा व्यक्त केली। तेव्हा महाराज म्हणाले मी लिंगांगी आहे, अंगसती लिंगपती, मी लिंगांगी असल्या कारणानं माझा विवाह होऊ शकत नाही, म्हणून माझ्या हाताशी असलेला काही जो योगदंड आहे माझं प्रतीक, त्या योगदंडाशी तू विवाह कर। मग आज त्या कुंभार कन्येचा आज गेल्या 900 वर्षापूर्वी हा विवाह सोहळा झालेला आहे, त्याचाच साक्ष आज सुद्धा मोठ्या भक्तीनं, भावनेनं, अत्यंत उत्साहानं, उल्हासानं ही कुंभार कन्येशी झालेला हा विवाह सोहळा येथे थोड्याच वेळात नंदी ध्वज आल्यानंतर हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे। याचबरोबर सिद्धरामेश्वर महाराजांची मग विवाह सोहळा झाल्यानंतर ही कुंभार कन्या उद्या अग्नी प्रवेश करते, म्हणजे हा लौकिकाचा सोहळा, तिची इच्छा पण पूर्ण झाली। महाराज सर्व भाविक भक्तांची इच्छा पूर्ण करणार होते, महाराज सर्व दया दाखवणार होते, महाराज अनेक रोगांना रोगमुक्त केले, महाराज अनेक लीला चमत्कार केलेले आहेत, महाराजांनी अनेक लीला अनेक चमत्कार आज सुद्धा होत आहे, याची साक्ष म्हणजे ही यात्रा पूर्वीपासून रूढी परंपरेनुसार चालत आलेली ही यात्रा आहे। ही यात्रा त्या रूढी परंपरेनुसारच ही महायात्रा भरत आहे। येथे लाखो लोक एकवटतात, सर्व जाती धर्माच्या लोकांना समाजाला घेऊन जाणारी ही भारत देशातील एकमेव यात्रा, ही सर्व धर्म समभावाचा प्रतीक म्हणून हा विवाह सोहळा येथे संपन्न होत आहे। या विवाह सोहळ्याचे प्रमुख मानकरी श्रीमान राजशेखरजी हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, हे सर्व हिरेहब्बू मंडळी आपापली जबाबदारी पूर्ण त्यांच्या सहकार्याला देवस्थान त्याचबरोबर एक घराणा देशमुख घराणा म्हणून ही देशमुख दोन मानकरी एक हिरेहब्बू, दुसरा देशमुख आणि तिसरा देवस्थान कमिटी सहकार्याने ही महायात्रा भरत असते। महाराजांनी अनंत कृपा प्रत्येकावर केलेले आहे, कोणाला इन्व्हिटेशन नाही, कोणाला पत्रिका नाही, कोणाला आमंत्रण नाही, स्वतःच्या स्वयंप्रेरणेनं आपण सिद्धरामेश्वराच्या आशीर्वादानं आपण आज सुखानं समाधानानं जीवन जगतो आहोत। याचंच प्रतीक, याचं साक्ष म्हणजे हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहानं आता संपन्न होणार आहे। बोला बोला एकदा भक्तलिंगा बोला, सिद्धेश्वर महाराज की जय। अजून काही भक्तगण आहेत आणि सिद्धरामेश्वरांची यात्रा कशी पाहतात आणि याचं देखील आपण महत्व विचारूयात। नमस्कार दादा, काय सांगाल आजचं महत्व? सिद्धेश्वर महाराजांनी आपल्या सोलापुरात हे जातीभेद संपवलेला आहे, त्याचं पहिलं कारण आज मी सांगतो। सिद्धरामेश्वर महाराजांचं जे नंदीकोल सोबत लग्न झालं ती कुंभार कन्या होती। महाराज हे कुंभाराचे नव्हते, पण ते कुंभार कन्याला त्यांनी परवानगी दिली, त्यामुळं सिद्धरामेश्वर महाराजांनी जातीभेद संपवला आणि आज वेगळी प्रथा ओढली। पण आज हिंदू हा जातीभेदामध्ये अडकलेला आहे आणि जातीभेदामुळे अडकल्यामुळं आज आपल्यातले जे वाद, आपल्यातले भांडणं हे भरपूर व्हायला लागलेत। त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की सिद्धरामेश्वर महाराजांनी आज कुंभार कन्याशी आपल्या नंदीकोलचं लग्न लावून दिलं, तसंच आपल्या हिंदू धर्मातले जातीभेद सर्वांनी समजून रोटीबेटी व्यवहार करावा आणि हिंदू एक व्हावा, एवढे मी सर्व एक मोठी प्रार्थना करतो। तर विशेष करून सिद्धरामेश्वर महाराज की जय। ಶ್ರೀ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು ಸನ್ನಲಿಗೆ ಭಕ್ತರಿಗೆ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ತಮ್ಮದೇ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಶಿವತತ್ವವನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎಲ್ಲೋ ಮಾನವ ಅಷ್ಟ ಮದದಿಂದ ನೀನು ದೂರ ಇರುವಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು ತಮ್ಮ ವಚನದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸಂಸಾರ ಭ್ರಮೆಯಿಂದ ಅಜ್ಞಾನ ಉತ್ಪನ್ನವಾಯಿತು,
ಅಜ್ಞಾನದಿಂದ ಅಹಂಕಾರ ಮಮತ್ವಗಳು ಉತ್ಪನ್ನವಾಯಿತು. ಅಹಂಕಾರ ಮಮತ್ವದಿಂದ ಪಾಪ ನಿರ್ಮಾಯಿತು. ಮಹಾಪಾಪದಿಂದ ಸಂಸಾರ ಬಂಧನ ಉತ್ಪನ್ನವಾಯಿತು. ಹೇ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ, ಗೋಬಂಧನ ಸೆಳೆತಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿ ಹರಿಹರ ಬ್ರಹ್ಮಾದಿಗಳು ದಾನ ರತ್ನ ವಂಚಿತ ಪ್ರಯದಲ್ಲಿ ನೀರಾದರು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಜೀವನದೊಳಗ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನಾವು ಅಜ್ಞಾನ ನಿರ್ಮಾಣಬಾರದು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮಾನವ ಜ್ಞಾನವಂತನಾಗಿ ಬಾಳೆ ಬೆಳೆಯಬೇಕು. ಸೋಲಾಪುರ ಇರತಕ್ಕಂತ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅಜ್ಞಾನಿಗಳು ಅಹಂಕಾರಿಗಳು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನ ಇದ್ರು. ಏನಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಶ್ರೀ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು ಒಂದಾನೊಂದು ದಿವಸ ಕುಂತಂತ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಹೇಳಾಳ ಕಲ್ಲೆಯ ಬಂದು, ಗುರುದೇವ ಸಿದ್ದರಾಮ, ನಿನಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮ ಏನೋ ತನದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಡಿಲ್ಲ, ಏನೋ ಒಂದು ಮಾತು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳಿದಾಗ, ಆವಾಗ ಶ್ರೀ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು ಯಾವ ಭಕ್ತಾದಿಗಳು ನಿನಗೆ ಏನೇನು ಅಂತಿದ್ದಾರೆ ಏನಂತಿದ್ದಾರೆ, ಆವಾಗ ನೀನ್ ನನ್ನ ಕಡೆ ಬಾ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ತಿಳಿಸಿ ಶಿವಯೋಗಿ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು ತಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ತಮ್ಮದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಹೇಳತಕ್ಕಂಥ ಕಥೆಯನ್ನು ಬರ್ತದ. ಈ ಜಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರರು ಲೌಕಿಕ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜ್ಞಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅಜ್ಞಾನದಿಂದ ಹೊರದೋಡಿಸತಕ್ಕಂಥ ಮಾತಾಡ್ತಾರ. सांबजेनो पारुतेश्वर महादेव. आपल्यासोबत काही सोलापूरचे पुरोहित आहेत आणि त्याचप्रमाणे या सोलापूर शहरामध्ये सर्वात महत्वाची यात्रा ही ग्रामदेवताची असते. आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपाजी काय सांगाल आजचं महत्व काय सांगाल आजचं समती कट्ट्याचं? आजचे समतकट्टाचे विशेष म्हणजे अक्षतारोहण. श्री शिव सिद्धरामेश्वराने 12व्या शतकामध्ये एक अवतार घेतले होते. त्यांच्या कृपाशीर्वादाने सोलापूर पुण्यनगर पावन झाले. ते म्हणून शिवयोग सिद्धरामेश्वराने त्यांचे भक्त कुंभार कन्या दररोज भटासमोर पाणी साडा मारायचे आणि रांगोळी घालणार होते. ते आता एक दिवशी शिवयोग सिद्धरामेश्वराने तिला विचारलं, कुंभार कन्याला तुझे काय विचार? तेव्हा त्या कन्या बघितले, मी नाही, तुमच्याशी विवाह करून घेण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा तर शिवयोग सिद्धरामेश्वर म्हणले, नीच एक कन्या आहे, कन्या असं कन्या कसं लग्न होत असतात, त्यासाठी मी सुद्धा कपिल सिद्ध मल्लिकार्जुनची कन्या आहे, मी लग्न करू शकत नाही. म्हणल्यावर ते भक्तांची इच्छा पूर्ण करायची सिद्धरामेश्वरांची कृपामुळे त्यांनी आपला योगदंड दिले. माझ्या योगदंडाची विवाह होऊन ते योगदंड दिले. योगदंड दिला, त्याच्यासोबत अक्षता त्या सूचनाप्रमाणे आतापर्यंत काल पहिला 68 लिंगाला हळद आणि तैलाभिषेक होतो. दुसऱ्या दिवशी आज ती समती कट्ट्यावर अक्षतारोपण होतं. नंदीध्वज तक समती कट्ट्याजवळ आल्यानंतर पहिला प्रथम गंगा पूजा होतात. म्हणजे गंगा आवाहन करतात, अर्घोदक आवाहन करतात. गंगा आवाहन केल्यानंतर सुगडीची पूजा होतात. सुगडीची पूजा झाल्यानंतर सर्व मानकर लोक, हिरेअप्पू आणि देशमुख आणि शेटे सर्वजण ते संमतीची पूजा करतात. येतात संमतीची पूजा करून पुन्हा इथं संमती कट्ट्यावर आल्यानंतर श्री शेटेने संमती ते वाचतात. संमती म्हणजे याचा अर्थ आहे परवानगी, संमती आहे, माझ्या संमती आहे असं म्हणून ते संमती वचन वाचतात. ते वचन वाचल्यानंतर पाच वचन वाचतात. ते वचनाने सगळ्यांनी ते नंदी ध्वजाला अक्षतारोपण करतात, म्हणजे अक्षता घालतात. असे परंपरा सोलापूरच्या सिद्धरामेश्वर मकर संक्रांत यात्राचे हे वय परंपरा आलेलं आहे. त्या विचारानुसार श्री सिद्धेश देवस्थान पंच कमिटी सर्व व्यवस्था केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे श्री सिद्धेश्वर देवस्थान सुवर्ण मंदिर करणार आहे. सुवर्ण मंदिरसाठी आता सध्या काम चालू आहे, दगडी बांधकाम चालू आहे. त्यासाठी आता सध्या एवढं सगळं संपूर्ण झालं, अजून 60 किलो चांदी पाहिजे, अजून 2 किलो सोनं पाहिजे. तरी सर्व भक्तांनी हे सगळं सहकार करीत आहे. सर्व भक्तांनी तनोमन धनानं येते सिद्धेश्वर चरणी अर्पण करून आपलं जीवन पावन करून घेतात. ते सर्व भक्तांना आवाहन करतो की या सुवर्ण मंदिरचे जे संकल्प आहे, सर्व सोलापुरांची संकल्प आहे, सोलापूर भक्तांची संकल्प आहे. त्यासाठी सर्वांनी आपण सरळ हाताने ते सिद्धरामेश्वर सुवर्ण मंदिर निर्माणासाठी आपल्या भक्तिभावाने समर्पण करावा म्हणून सर्वांना मी नम्रतेने
नम्रतेने मी सांगतो, बोला बोला एकदा भक्तलिंगार बोला, हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय, हर श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय. आत्ताच आपण दिवटगीचं बघितलं. अत्यंत सुंदर असा हा उपक्रम. तर दिवा म्हणजे आत्मा, दिवा म्हणजे आत्मा, दिवा म्हणजे परमात्मा, दिवा म्हणजे उजेड, दिवा म्हणजे प्रकाश. असत्याकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा, अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दिवा. ही यात्रा गेल्या 900 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. गेल्या 900 वर्षापूर्वी सिद्धरामेश्वर महाराजांनी सुरू केलेली ही यात्रा आहे. ही यात्रा गेल्या 900 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. मला घेऊन हां, सुंदर अशी महायात्रा आज सोलापुरात भरत आहे. हे गेल्या 900 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. त्या परंपरेनुसारच ही यात्रा भरत आहे. आबाल वृद्ध लहान मोठे वयस्कर सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहानं उल्हासानं येथे समाविष्ट झालेले आहेत आणि आपापली सेवा रुजू करत आहेत. कोणालाही कुठल्याही प्रकारचे इन्व्हिटेशन नाही, कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नाही, कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही. प्रत्येकाने आपापल्या मनापासून सिद्धरामेश्वराची कृपा व आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे याची जाणीव ठेवून कोणाची वाट न बघता एक स्वतःच्या मनापासून या यात्रेमध्ये समाविष्ट होतात. आणि ही यात्रा अखंड हिंदुस्थानातील सुप्रसिद्ध अशी ही यात्रा आहे. या यात्रेमध्ये 7 प्रकारचे नंदीध्वज सर्व समाजाला एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे. पहिली काठी हिरेअब्बूंची, दुसरी काठी देशमुखांची, तिसरी माळी समाजाची, चौथी व 5वी सोनार सुतार समाजाची, विश्वब्राह्मण कालिका समाज सेवा ट्रस्ट यांच्यातर्फे यांच्या वतीनं, आणि 6वी 7वी महार व महांग यांच्या सर्वांच्या सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन जाणारी यात्रा आहे. ही यात्रामध्ये अगोदर पंचरंगी झेंडा, त्याच्यानंतर हिंदुत्वाचं प्रतीक म्हणजे हिंदू धर्माचं भगवा झेंडा, त्याच्यानंतर द्युटगी, त्याच्यानंतर पालखी. पालखीमध्ये सुंदर असा सिद्धरामेश्वर महाराजांचा एक प्रतिकृती, जणू सिद्धरामेश्वर या यात्रेत समाविष्ट आहेत याची मूर्तिमंत जाणीव म्हणजे पालखीमध्ये ठेवलेला देव आणि पादुका याचं लाखो भाविक दर्शन करत असतात. त्याच्या आजूबाजूला अब्दागिरी, हे जे बघतायत आपण अब्दागिरी म्हणतात त्यांना, अब्दागिरी आणि सर्व सेवेकरांनी सर्व आपापली कामं आपापल्या मनापासून करतात. ही यात्रा सर्व लोकांना, सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन, बघा हे किती वैभव आहे, यांचं ड्रेस कोड बघा, प्रत्येकाचं किती आनंद आहे, किती उल्हास आहे, किती उत्साह आहे. त्याचबरोबर काट्यांचं शुभागमन यांच्या पाठीमागं होत आहे. अगोदर वाद्यवृंदानंतर पंचरंगी झेंडा, सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान्य 5 मुखाद्वारे याचं प्रतीक म्हणजे पंचरंगी झेंडा. त्याच्यानंतर पालखी त्यांच्या अगोदर हिरेहब्बू जे प्रमुख मानकरी आहेत, या यात्रेचे प्रमुख मानकरी श्रीमान राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, सूरज हिरेहब्बू, हे सर्व हिरेहब्बू मंडळी अगोदर पुढे असतात. त्यांचा मान सन्मान असतो. ही यात्रा हे हिरेहब्बू सर्व लोकांना घेऊन एक आनंदानं, एक समाजाला, सर्व लोकांना एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे. ही यात्रा 12 बलुतेदारांची, 12 बलुतेदार म्हणजे सोनार सुतार सर्व जाती धर्माचे लोकांना एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे. ही यात्रा भारत देशामध्ये जगप्रसिद्ध आहे. या यात्रेमध्ये सिद्धरामेश्वराचा जय जयकार करतात, सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात आणि धन्य धन्य पावतात.